लाडूसाठी मिश्रण तयार करून ठेवलेले आहे. फक्त लाडू बनवायचे पण थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवलेला आहे. आणि मी आलेले बेडरूममध्ये आणि अगोदर मला बेडशीट चेंज करायची आहे, म्हणजे बेडशीट धुवायला घ्यायची आहे आणि दुसरी अंतरायची आहे इथं. आणि आजकाल व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित येत नाही, सगळे अर्धवट व्हिडिओ येत आहेत. कारण पूर्ण व्हिडिओ यामध्येच ॲड करेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. म्हणून अगोदरचा व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे कशा पद्धतीने मी रवा लाडू म्हणजे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे परफेक्ट रवा लाडू बनवून तयार होतील. म्हणजे मुलं घरी असले ना सुट्टी दिवशी तरी काही मागत असतात किंवा काहीतरी पैसे वगैरे घेत असतात, बाहेर दुकानावरून काहीतरी आणत असतात जे चांगलं नसतं. तर घरच्या घरी रवा लाडू किंवा काहीही स्पेशल बनवून ठेवलं ना तर मुलं खात असतात, म्हणून हे सगळं बनवून ठेवणं गरजेचं आहे. आणि आता घरी दिनेश पण आलेला आहे ना, त्यामुळे मी काही बनवून ठेवत असते डब्यामध्ये, म्हणजे खात असतो जाता येता. आणि तसं तर त्याला तिखट वगैरे खायला तितकं जमतच नाही आहे, त्यामुळे मी रवा लाडूच बनवून ठेवत आहे. इकडं सगळे कपडे मी अगोदर भिजत घालते, म्हणजे बेडशीट वगैरे काढलेला आहे तर थोडा वेळ भिजत राहते. आणि सगळे कपडे मला हातानंच धुवायचे, सगळे बाहेर नेऊन धुवून टाकते अगोदर कपडे. निवांत मी रवा लाडू बनवणार आहे, कारण का जोपर्यंत मिश्रण सेट होतं तोपर्यंत ही कामं होऊन जातात, नाहीतरी नंतर खूप लेट होतो, धावपळ आपली खूप होते. तर इकडं बघू शकता कपडे धुवून आले आणि किचन भरून भांडे झालेले आहेत. आणि आज आरतीचं ताट पण मी क्लीन करायला घेतलेलं आहे. तर सगळी भांडे घासून घेते, जी थोडंफार राहिली होती तर स्वयंपाक वगैरे कढाया होते ते सगळं उचलून मी साईडला ठेवलं. आणि ज्यामध्ये थोडंसं इथे मी काढून घेतले, रिकामं करून घेतलं, म्हणजे आता भांडे घासायलाच घेत आहे तर म्हणलं थोडं जे स्वयंपाक राहिलेलं आहे ते पण काढून सगळं रिकामं करून घासून घेऊया. इकडे लिक्विड घेतलेलं आहे, थोडंसं पाणी टाकलं यामध्ये आणि भांड्यामधलं खरकटं काढलेलं आहे. तर फक्त किचनवरतीच भांडे नाही आहेत, बघू शकता खाली पण एक टोपल्यात टप्प भरलेला आहे. तर सगळी भांडी घासलेली आहेत, किचन स्वच्छ करून घेतलं. किचन स्वच्छ झाली ना मग बसायचं मन होतं, नाहीतर किचनभर पसारा ठेवला ना खरंच बघा किचनमध्ये तरी पाऊल थांबत नाही आणि पूर्ण घरामध्येच आपलं पाऊल थांबत नाही असं होतं. पूर्ण घरामध्ये किचनही महत्त्वाचे असते. किचन जितकी स्वच्छ आहे, जितकी क्लीन आहे, तितकं घरात मन लागतं. तर किचन स्वच्छ झाली. आता हे मिश्रण लाडूचं तर मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं, तर आता हे मिश्रण पण छान सेट झालेलं आहे. तर आता लाडू बनवून घेऊ. तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनत आहेत, ना कडक होतात ना जास्त असे झालेत की बनवता येणार नाही. एकदम परफेक्ट हे मिश्रण बनलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने हे रवा लाडू बनत आहेत, बघू शकता. तर इकडे सगळेच लाडू मी बनवून घेते आणि त्यानंतर ही जी कढई वगैरे आहे त्यामध्ये पाणी टाकून ठेवते, कारण मुंग्या खूप लवकर येतात. जी गोडाची वस्तू बनतात ना, म्हणजे थोडंसं इकडं तिकडं गोड दिसलं की मुंग्याला वास पडतो, काय बघेपर्यंतच खूप साऱ्या मुंग्या तिथं जमा होतात. तर बघू शकता एकदम मस्त आणि परफेक्ट रवा लाडू बनलेले आहेत आणि इतके मऊसूत झालेले आहेत ना की तोंडात टाकताच विरघळणारे, इतके छान आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी बनलेले आहेत. तर इकडं थोडंसं लाडू मी तुम्हाला काढून दाखवते, बघू शकता किती नरम आणि मऊसूत हे लाडू झालेला आहे, तोंडात टाकताच विरघळणारा. तर लाडू थोडा वेळ मी असे ठेवलेले होते, आता मी सगळे लाडू डब्यात भरून ठेवत आहे, म्हणजे 4-8 दिवस तरी हे लाडू खाण्यासाठी होतील. इकडे सगळेच डब्यामध्ये मी भरून ठेवलेला आहे आणि आता असा डबा टोपण लावून ठेवून देते, म्हणजे लाडू हडकणार पण नाही, छान सॉफ्ट बनून राहतात. तर झालेत लाडू वगैरे बनून. आता ही दुपारची वेळ आहे आणि मला दुसरी कामं काढायची होती, म्हणजे खूप दिवस झाले काम पेंडिंग आहे. मी दररोज तुम्हाला म्हणत होते अगोदर की मला ग्रिलला हे पावडर लावायचं आहे, पावडर आणून 1 महिना झालेला आहे. तर आज मुहूर्त लागलेला आहे पावडर लावण्याचा आणि हवा इतकी भयानक आहे. तर गेटला अगोदर मी दगडं लावलेले आहेत, म्हणजे हवेने ते आपटू नये, नाही तर खूप जोरात आपटतं. तर अगोदर मी दगडं लावले, म्हणजे आता ते पुढं मागं होणार नाही. आणि इकडं एका छोट्या टोपल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, यामध्ये पावडर मिक्स करायचं आहे. आणि जसं ही कामाला मी लागलेले होते कॅमेरा इकडे लावून, तर सगळं पडलेलं आहे, म्हणजे स्टँड फोन सगळं खाली पडलं. त्यामुळे पण बाहेरची व्हिडिओ आजकाल बनत नाहीत, कारण वातावरणच असं झालेलं आहे. इकडे बघू शकता हे जे पावडर आहे मी पाण्यात टाकत आहे. जे मनी प्लॅनचं वेल होतं ना ते ग्रिलवरती चढत होतं, तर सगळं मी खाली केलेलं आहे, कारण ग्रिल खूप खराब होत आहे ते वेल वगैरे आहे ते चढल्यामुळे. आणि क्लीन पण व्यवस्थित मला करता येत नाही आणि पाण्याचे डाग पण खूप पडलेले त्यावरती. टाईल्स पण थोडीशी खराबच झालेत, कारण घरचं बांधकाम 2 वेळा झालेलं, त्यामुळे सगळीकडे सिमेंट पडल्यामुळे आणि ते नंतर सिमेंट जातच नाही आहे. अशा टाईल्सवरती वगैरे खूप डाग पडलेले आहेत, खूप खराब दिसतं ते. काय करणार, खूप घासून मी ते काढलेलं आहे, तरी पण अर्धवट निघालेलं आहे आणि अर्ध निघालेलं नाही आहे. तर इकडं जे मिश्रण मी बनवलं आहे पावडर आणि पाण्याचं, म्हणजे एक लिक्विड बनवलेलं आहे आणि आता हे स्टीलच्या ग्रिलला लावून मी छान घासत आहे. बघू शकता खूपच खराब डाग पडलेले होते पाण्याचे, एकदम पांढरशुभ्र दिसत होतं. पण जसं हे लिक्विड लावून मी थोडंसं
घासलं ना एकदम स्वच्छ झालेले, क्लीन झालेले बघू शकता. छान अशी स्टीलला चमक आलेली आहे. म्हणजे स्टीलच्या ग्रिलसाठी एकदम परफेक्ट आहे. पावडर आता कशाचं आहे, त्याचं नाव काय आहे मला काहीही माहिती नाही आहे. आणून खूप दिवस झालं करावं, दररोज म्हणते, दररोज विचार करते की आज करायचं, आज करायचं, पण त्याचा काही मुहूर्त लागतच नव्हता. फायनली आज म्हणलं आज करूया. आणि इकडे ग्रिलला पेंट वगैरे लागलेले, ते पेंट काही यानं निघत नव्हतं. ते पेंट ना कशानं तरी उकरूनच काढावं लागणार आहे मला. मी फक्त आता हे लिक्विड लावून लावून छान स्वच्छ मी घासलेलं आहे. पण संग पाणी टाकायचं नाही आहे किंवा पुसायचं नाही आहे, छान हडकू द्यायचं आहे याला. आणि मग नंतर एक कॉटनचा कपडा घेऊन पूर्ण ग्रिल पुसून घ्यायचा आहे, पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. आणि जोपर्यंत मी हे ग्रिलला सगळं लावत होते ना, तोपर्यंत हवेनं काय अवस्था झालेली बघू शकता. पूर्ण हॉलची सगळं उडून खाली पडलेलं आहे, कारण गेट उघडं ठेवलेलं होतं ना मी, त्यामुळे एकदम डायरेक्ट आतमध्ये हवा जाते आणि सगळं खाली पडलेलं आहे. तिकडे थोडंसं हडकलं आणि कॉटनचा कपडा घेऊन मी पुसत आहे. छान स्वच्छ निघत आहे बघू शकता. एकदम छान असं वाटत आहे नवीन आजच ग्रिल बसवलं, इतकी छान चमक आलेली आहे. पण तितकं व्यवस्थित ते हडकलेलं नव्हतं, म्हणून मी नंतर काही केलेलं नाही आहे. आणि इकडच्या साईडला जी ग्रिल आहे ना, त्याला पण पूर्णपणे मी लिक्विड लावून ठेवलेलं आहे आणि छान हडकू देण्यासाठी ठेवलेलं आहे मी. जोपर्यंत ते व्यवस्थित हडकतं तोपर्यंत मी फरशी पुसून घेते. म्हणजे हा व्हिडिओ जे आहे ना, एकादशीच्या अगोदरच्या दिवशीचा आहे. तर एकादशीच्या आदल्या दिवशी मी कशा पद्धतीने काय काय तयारी केलेली होती ते बघा. म्हणजे फरशी पुसणं, पूर्ण घरची साफसफाई करणे, सगळी कामं मी आदल्या दिवशी केलेली होती. कारण सकाळी होणार नाही, सकाळी वेगळाच गोंधळ असतो, फराळाचं बनवायचं, सगळ्यांचं स्वयंपाक पाणी हेच गोंधळ असतो, देवपूजा वगैरे. म्हणजे सणावार दिवशी एक्स्ट्रा कामं होऊन जातात, रोजची तरी असतात आणि एक्स्ट्रा खूप जास्त होऊन जातात. त्यामुळे ना सणावाराच्या म्हणजे आदल्या दिवशीच मी थोडीफार तयारी करून ठेवते, नियोजन करून ठेवते. ते इकडं लिक्विडचं पाणी करून घेतलं, लिक्विड पण संपलेलं आहे म्हणून मी थोडासा निरमा यामध्ये टाकलेला आहे. आणि इकडे घेतलेलं आहे पोत्र, म्हणजे मॉपनंच मी फरशी पुसत आहे, पण पाणी बकेटात घेतलं, कारण मॉपमध्ये तितकं पाणी येत नाही. बकेटामध्ये बकेट भरून पाणी घेते आणि त्यामध्ये लिक्विड निरमा काय टाकायचं आहे ते टाकते. त्यामध्ये पोत्र छान मी बुडवून घेते, स्वच्छ धुवून घेते आणि मग त्या मॉपमध्ये मी हे छान प्रेस करून घेते, म्हणजे पूर्ण पाणी जातं, एकदम कोरडंही पोत्र होतं आणि मग पुसून घेते. म्हणजे हडकण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, घर भरून पाणी पाणी पण होणार नाही. आणि फॅन ऑन केलेले आहेत मी, हवा तरी आहे, हवेमुळेही हडकलं जातं, पण फॅनमुळे थोडंसं जास्त हवा लागते ना, थोडंसं लवकर हडकलं जातं. नाहीतरी पावलं उठतात. दिनेश पण घर भरून हिंडत असतो, मी पण हिंडत असते, त्यामुळे पावलं होतात. म्हणून मी इकडं पोत्र तरी छान कोरडं केलेलं आहे आणि फॅन पण ऑन केले, म्हणजे जितकं लवकर जमेल होईल तितकं लवकर हे हडकून जाईल. इकडं बघू शकता मी बकेटामध्ये पोत्र स्वच्छ धुवून घेतलं, मॉपमध्ये इकडं छान मी हे ड्राय करून घेतलेलं आहे आणि पुसून घेत आहे. ऊन पण आतमध्ये आलं, म्हणजे जसं दिवस मावतो ना, इव्हनिंगची वेळ होते, तसं तसं दिवस म्हणजे जसं जसं दिवस फिरतो ना, तसं तसं ऊन आतमध्ये येतं. म्हणजे हिवाळ्यामध्ये ठीक आहे, पण पावसाळा आणि उन्हाळा खूप भयानक वातावरण होतं, म्हणजे गरमी होते, ऊन आतमध्ये येतं, हवा तरी आहे, त्यामुळे तितकं जाणवत नाही गरमी वगैरे, कारण पाऊस तर नाही पण हवा खूप जास्त आहे आता. तर झालेलं आहे पूर्ण घर पुसून, म्हणजे सगळ्या रूमा पुसल्या, हॉल पुसून घेतलं, टी टेबल पुसून घेतलं. नंतर मी टी टेबल एका कोरड्या कपड्यानं पुसलेलं आहे. तोपर्यंत ग्रिलचं जे लिक्विड लावलं होतं ते पण छान हडकलेलं आहे बघू शकता इकडं. तर आता एक कॉटनचा कपडा घेऊन मी पूर्ण ग्रिल स्वच्छ पुसून घेते. पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही आहे, फक्त कॉटनच्या कपड्यानंच आपल्याला हे छान पुसून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान चमक आलेली आहे, असं वाटत आहे नवीन ग्रिल आजच बसवलेली, इतकी छान चमक आलेली आहे. सगळे पाण्याचे डाग धब्बे जेही होते ना, सगळे निघून गेलेले आहेत. आणि इथे जे लिक्विड लागलेलं, लिक्विड नाही पेंट लागलेलं होतं, ते पेंट मी उकरून काढलेलं आहे. म्हणजे कडची घेतली, कडचीनं काढलेलं आहे थोडंफार, जितकं निघाल तितकं. आणि परत इकडे मी लिक्विड लावलेलं होतं आणि आता पुसून घेत आहे. तर पूर्ण ग्रिल छान स्वच्छ झालेलं आहे, छान पण वाटते. पण खाली ना थोडेसे पांढरे पांढरे डाग पडलेले आहेत, म्हणजे जे लिक्विड आहे ते खाली पण पडलेलं होतं ना, त्यामुळे सगळीकडे ते पांढरे पांढरे डाग पडलेले. तर पाणी टाकून मी ते स्वच्छ धुवून घेते. अगोदर मी ग्रिल स्वच्छ करून घेते. आणि वातावरण बघू शकता छान झालेलं आहे, हवा तरी भयानक आहे, पण ऊन पण आलेलं आहे आता. म्हणजे पावसाचं वातावरण होतं सकाळपासून, पण पाऊस काही आले नाही आहे. हवेमुळे मला वाटतं आभाळ जात आहे, त्यामुळेच पाऊस वगैरे येत नाही, परत ऊन पडत आहे. तर झालेले पूर्ण ग्रिल स्वच्छ. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.